आता झाडे लावा आणि हेल्मेट वाटायचे कार्यक्रम झालेले आहे या ठिकाणी. तर विठ्ठल तांबे ग्रुप तर्फे हा कार्यक्रम झालेला आहे. फार चांगला कार्यक्रम झालेला आहे. आता काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे आपण काय झालं, यापूर्वी या भागामध्ये अनेक अपघात झालेले, त्याचप्रमाणे इथं जो एक्झिट पॉईंट होता तो देखील बंद केलेला आहे. पण याचा पुरेपूर उपयोग होणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे मृत पावलेले आहेत अपघातांमध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण आणि हेल्मेट वाटप केलेलं आहे दुचाकीवाल्यांना. तर यामुळे स्तुत्य उपक्रम व्हावा किंवा लोकांना एक श्रद्धांजली मिळावी या अर्थाने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि हेल्मेट वाटप करून आपण एक सुरक्षिततेचा जो काही संदेश द्यायचा होता, आत्ता आपण जवळपास 50 ते 100 लोकांना हेल्मेट दिलेले आहे. तरी यापुढे देखील असे स्तुत्य उपक्रम या भागात होत राहतील. आपल्या नरे परिसर आणि हायवेचा जो परिसर आहे या ठिकाणी सुशोभीकरण, झाडे लावून एक पर्यावरण वाचवण्याचा देखील आपण या ठिकाणी संदेश दिलेला आहे. काय सांगाल कशा प्रकारचा उपक्रम आपण हा कायम असा घेण्याचं ठरवलेलं आहे. आता असून इथून पुढे कंटिन्यू उपक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वाटप आपण केलेलं आहे आणि विठ्ठल तांबे साहेबांच्या सौजन्यातून आपल्या झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशन आहे त्यांच्या आणि MD इम्प्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. नाही, आपण मेंटेन करण्याचं कंटिन्यू आहे. टँकरने त्यांना एक दिवस पाणी दिलं जाईल. उपक्रम तर केलाय, पण आता यावर प्रशासन काय ठोस आपण यावर कंटिन्यू फॉलोअप घेऊन इथले सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पण हेल्मेट कंटिन्यू घेणार. रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम प्रत्येकच्या ह्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेत जाणार. सर तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगतोय, आम्ही झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशनचे सभासद आहोत. आम्ही इथं बरेच नागरिक मृत्युमुखी पडले अपघातात. तर झाडांच्या रूपाने आम्ही त्यांना श्रद्धांजली द्यायचा एक प्रयत्न केलेला आहे सर्वांना. यामध्ये कसं आहे की झाडे लावा झाडे जगवाच्या वतीने सुरुवात इथूनच केली होती आणि इथली एकतरी वारंवार ॲक्सिडेंटमुळं इतकं निगेटिव्ह वातावरण तयार झालं या नवले ब्रिज या भागाचं. तर कुठेतरी एक सकारात्मक लोकांमध्ये भावना तयार होईल. नाही तर आज बदनामी एरिया झाला आहे. बाहेरगावची लोक विचारतात तुम्ही त्या एरियात राहता, किती असुरक्षितता आहे. पण प्रशासन चांगला प्रयत्न करत आहे, हायवेवाले प्रयत्न करतात बदल होण्याच्या दृष्टीने. म्हणून एक सकारात्मक ऊर्जा इथं निर्माण करण्याचा या निमित्ताने आम्ही प्रयत्न केलेला आहे. काय सांगाल तुम्ही? झाडे लावलं, हायवे रोडला झाडे लावलं हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हे तांबे साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि पोवळे साहेबांच्या झाडे हे अतिशय चांगले आहेत. बस एवढं बोलतो. टँकर आलेलं एक शूटिंग घेऊ. आणि वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा याचं आपण आयोजन केलेलं आहे. एक स्तुत्य उपक्रम आहे आणि लोकांना त्यांचं हेल्मेट देऊन त्यांना सुरक्षेसाठी आपण प्रवृत्त करत आहोत. लोकांनी हेल्मेट वापरावं, स्वतःची सुरक्षा एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आपण रस्ता संघर्ष समितीच्या वतीनं आपण त्यांचं सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो ज्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला. धन्यवाद. आणि काय सांगाल तुम्ही?